भोंदू खरातचं प्रकरण विधानसभेत गाजण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोंदू अशोक खरात संदर्भात विधानसभेत निवेदन देणार। अशोक खरातवर आणखी 3 गुन्हे दाखल। खरात विरोधात आता एकूण 6 गुन्हे दाखल। तर खरातच्या ऑफिसचीही क्राईम ब्रांच पथकाकडून पाहणी। कार्यालयात अनेक महिलांचं शोषण झाल्याचा संशय। भोंदू खरातनं मिरगावमध्ये दडपशाहीनं जमिनी बळकावल्याचा आरोप। जाम नदीपात्रात अतिक्रमणासह पाणंद रस्ता बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं पुन्हा धक्कादायक विधान। तर कार्यकर्त्यांना कामं दिली, कमिशन नाही असं म्हणत गायकवाडांची सारवासारव। कांद्याला योग्य दर मिळत नसल्यानं बच्चू कडूंचा मोर्चा। येवला प्रांताधिकारी कार्यालयावर कांदे फेकून नोंदवला निषेध। पाच दिवस इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य न करण्याची अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा। तर प्रत्युत्तरामुळे अमेरिका घाबरल्याचा इराणचा दावा। युद्धजन्य परिस्थितीत भारतासाठी दिलासादायक बातमी। जगवसंत आणि पाईन गॅस नावाची तेलवाहू जहाजं भारताकडे रवाना। 2 दिवसात जहाजं भारतात येणार। पाच दिवस युद्ध थांबवण्याच्या घोषणेनंतर जगभरात कच्च्या इंधनाच्या दरात 16% घट। अमेरिका शेअर बाजाराचा निर्देशांकही वधारला। आणि कोलंबियामध्ये हवाई दलाचे C-130 हर्क्युलेस विमान कोसळलं। अपघातात 100हून अधिक जवानांचा मृत्यू झाल्याची भीती। काल सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून अधिवेशनात शिवसेना आणि भाजपा आमनेसामने आले होते। दोन्ही पक्षांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती। सत्ताधारीच एकमेकांविरोधात असल्याचं चित्र अधिवेशनात निर्माण झालं होतं। यानंतर काल उशिरा रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। या भेटीत सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वादावर चर्चा झाल्याची माहिती आहे। आता या दोन्ही नेत्यांच्या चर्चेनंतर शिवसेना भाजपकडून या वादावर पडदा पडतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज अधिवेशनात या विषयावर काय पडसाद उमटतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेनेत झालेल्या तुफान राड्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आक्रमक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नीलम गोऱ्हेंविरोधात सभागृहात उबाठाचे आमदार पदमुक्त करण्यासाठी प्रस्ताव मांडणार असल्याचीही माहिती मिळते। त्यामुळे आज विधान परिषद सभागृहात वादळी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। मुंबईत महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत अवकाळी पाऊस, शेतकरी कर्जमाफी, सातारा झेडपी निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। याशिवाय इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। या बैठकीत उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली। आमदार आदित्य ठाकरे, शेकापचे नेते जयंत पाटील, विधानसभा गटनेते भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि इतर देखील नेते उपस्थित होते।